टीजर इज हियर. याच गोष्टीची वाट मी बघत होती. मी पण आत्ताच ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. ऍक्च्युली मी थोड्या वेळा आधीच ऑफिसमधून आली आणि चहा बिस्किट खाऊन घेतला, फटाफट नाश्ता केला आणि मी बघितलं की माझं पार्सल आलं होतं. तर मी विचार केला आपण अनबॉक्स करूया. सो लेट्स अनबॉक्स दिस. अभी मजा आएगा ना भिड़ो. ह्याच्यात काय आहे माहितीये का? अबे मुझे क्या पता. रॉ मटेरियल आहे रेझिनचं. मला 2 ऑर्डर आले. एक तर गणपतीसाठी पूजा थाली बनवायची आहे, 2 पूजा थाली बनवायच्या आहेत आणि एक हार बनवायचा आहे, हार आणि फ्लावर्स, हिबिस्कस फ्लावर्स फॉर गणपती. सो आणि मी त्याच्याशिवाय दुसरं काय काय मागवलंय, छोट्या छोट्या गोष्टी. सो आपण अनबॉक्स करून बघूया. हे करायला मला कंटाळा येतो यार. कैची घेऊन येते, कैची. टीजर इज हियर. हे करायला मज्जा येते पण कंटाळा पण तेवढाच येतो. कचरा. टू पूर्वा राऊत. सॉरी पण मला ते असं एस्थेटिक वाला ओपन नाही करता येत. आय हॅव व्हेरी लो पेशन्स. मला असं वाटतं कधी एकदा उघडू. फायनली हे स्टिकर्स आहेत. हे पाईप क्लीनर्सचे मटेरियल मागवलेत, ज्यात मी हे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे बाय द वे. सो मी हे कमी मागवलेत. हे 2 रेड कलरचे आहेत, एक ग्रीन कलरचं आहे, बिकॉज हिबिस्कस फ्लावर रेड कलरचं आहे. सो मला रेड कलरचं बनवायला हे पाहिजे होतं आणि मला ॲक्च्युली येल्लो पाहिजे होतं, पण हे थोडंसं ऑरेंजवाला आलाय. सो ठीक आहे, हे पण कुठेतरी वापरू शकतो. आता मला दुसरं ऑरेंज अजून एक मागवायला लागेल. ठीक आहे, हे आहे स्टिकर्स. हे काय आहे? अबे मुझे क्या पता, मुझसे क्या पूछ रही है. मला पण नाही, बघूया. सॉरी पण मी हे असंच ओपन करते. मला त्याचे एस्थेटिक एकदम व्यवस्थित ओपन नाही करता येत. हळूहळू ट्राय करेन मी पण आत्ताच ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. सो थोडं समजून घ्या. ओके, आठवलं मला काय आहे. हे स्टिक्स मागवले जे फ्लावर्स, पाईप क्लीनरचे फ्लावर्स बनवण्यावर त्याला अटॅच करायला. हॉट ग्लू गन, पण ह्याचे स्टिक्स त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. सो आता मला हे स्टिक्स दुसरीकडून घ्यायला लागतील. बट हॉट ग्लू गन ह्याच्या आधी पण मी एक आणली होती जी मी खराब केली. हे पूजा थाली बनवायचं रॉ मटेरियल आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलरचे हे टेप आहेत जे पाईप क्लीनर्सचे फ्लावर्स बनवण्यासाठी यूज करणार आहे. आणि हा 8 इंचचा मोल्ड मागवला जो माझ्याकडे नव्हता. माझ्याकडे 6 इंचचा होता, 8 इंचचा नव्हता आणि मला 8 इंचची पूजा थाली बनवायची. सो हा एक मोल्ड मी मागवलाय. फ्री गिफ्ट. हे कोणाला नको असते. बेस्ट. याच गोष्टीची वाट मी बघत होती. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, असं होतं की 2500च्या वर जर मी ऑर्डर केलं असतं तर मला हे 25 अमेझिंग फ्री गिफ्ट्स इनसाइड असं ह्याच्यावर लिहिलंय, तर मला हे भेटणार होतं. 2500च्या वर 25 फ्री गिफ्ट्स असं. पण माझं 2500चं ऑर्डर नव्हता. माझा ऑर्डर ऍक्च्युली होता 1200चा काहीतरी, हे एवढं सगळं. बट त्याला मला असं ऑप्शन आलेलं की तुम्हाला फ्री गिफ्ट पण ऍड करायचं आहे का, तर मी त्यात ऍड केलेलं 0 रुपीजचं आणि हे पण मला भेटलं यार. सो स्वीट. आवडलं मला हे. हे पण ओपन करू. बस एवढंच आहे. बॉक्स इज एम्प्टी आहे. हे ओपन करू. पिगमेंट्स आहेत वेगवेगळ्या कलर, वेगवेगळ्या शेडचे, येल्लो अँड ऑरेंज शेडचे. रक्षाबंधन येते आता, सो त्यांनी रक्षाबंधनसाठी इन्सर्ट स्टिकर्स पाठवल्यात आणि हे भेटलाय फॉईल ग्लिटर रेड कलरचा. राखीचे हे भेटले ते 1 2 3 4 5 राखीचे पॅकेजिंग भेटल्यात. ही रिंग भेटली आहे छोटी. मोल्ड भेटल्यात राखीचे. स्ट्रिंग आहे.
डेकोरेटिव्ह मटेरियल्स. ह्याने मी काय करणार आहे मला माहित नाही, बट मम्मीला देईल. पिंक कलरचं थ्रेड टाईप भेटलाय. हे छोटे छोटे पर्ल्स भेटल्यात. हुप्स, मोल्ड, अजून एक पर्ल्स. ए वाव, हे ऍक्च्युली मला ऑर्डर करायचे होते. हे मी ऍक्च्युली ऑर्डर करणार होती मला एका ह्याच्यात टाकण्यासाठी, बट हे मला फ्री भेटलंय. वाव, नाईस. 3 भेटल्यात. एक भैयावाला काहीतरी भेटलाय सिरीज. आणि हे पण मी ऑर्डर करणार होती, पण मी अजूनपर्यंत ऑर्डर नाही केलं. हे पण मी पूजा थालीमध्येच वापरणार आहे. सो बेस्ट आहे. खूप युजफुल गोष्टी भेटल्या जे मी ऑर्डर करणार होती. थँक्यू सो मच. आता हे पटापट भरते, आवडते. ठीक आहे.